हाय नमस्कार मंडळी, केम छो मजा छो ना. आज मी बनवणार आहे मस्त सगळ्यांचा, आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतो पास्ता. आणि मी आता पास्ता बनवणार आहे. आणि सगळ्यात फेवरेट म्हटलं तर माझ्या मम्मीचा जास्त फेवरेट आहे हा पास्ता. आणि असा सिम्पलच आवडतो तिला. त्यासाठी आपण कढई घेतली, गॅस चालू केला, त्यावर कढई ठेवली, त्यात तेल घातलं, थोडंसं कांदा टोमॅटो घातला, दोन्ही एकदम घातलं. त्याच्यानंतर ना घातलेलं आहे आपण ती शेजवानची चटणी आणि आल्या लसूणची पेस्ट. ओके, देन ते मस्तपैकी हलवून घेतलं गाजगीत गाजगीत. देन त्याच्यानंतर आपण घातलेलं थोडंसं स्पायसेस. ह्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे पास्ता मसाला. सो ते स्किप नका करू, पास्ता मसाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर घातलं थोडंसं पाणी. पाणी काय घातलं, बिकॉज ते मसाले खाली चिटकायला नकोत किंवा जळायला नको म्हणून घातलं पाणी. मग थोडंसं पास्ता पण ज्युसी होईल, जास्त ड्राय नाही पडणार. आणि मस्तपैकी उकडलेला पास्ता जास्त उकडायचा नाही, नाहीतर त्याचा शिरा किंवा उपीट होऊ शकतं. त्यामुळे 98% किंवा 95% तुम्ही शिजवून घेऊ शकता. त्याच्यानंतर तो घालायचा पास्ता आणि ह्याच्यामध्ये गरम गरम मस्त हलवून घ्यायचं. सगळे मसाले सगळीकडे लागले पाहिजेत छान देसी पास्ता. सो थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.